मग आपल्याला आज कुळदाची जिलेबी बनवायची आहे, त्यासाठी मी ह्या 2 वाट्या कुळदाचं पीठ घेतलं, एक गव्हाच्या पिठाची वाटी घेतली, कारण आपले ते वळले गेले पाहिजे जिलेबी, म्हणून आपल्याला 1 वाटी गव्हाचं 2 वाट्या कुळदाचं पीठ घेतलेलं आहे. आता त्यासाठी आपण त्याला मिरची दळायला घेऊ. तर बघा मी इथे लाल मिरच्या घेतलेल्या आहे, लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 25-30 जिरे घेतले, धना पावडर घेतली, शेंगदाणे घेतले आणि थोडासा कढीपत्ता घेतला. तर याला शक्यतो हे कडधान्य आहे, त्यासाठी हिरव्या मिरची टाकायची नाही. हिरव्या मिरचीने ते कडधान्य व्यवस्थित लागत नाही. तर लालच मिरच्या घ्यायच्या, वाळलेल्या किंवा वल्ल्या लाल घेतल्या तरी चालेल. आता हे आपण पूर्ण मिक्सरला दळून घेऊ. थोडीशी कोथिंबीर घ्यायची दळायला. बघा आपलं दळून झालेलं नाही व्यवस्थित, गरमरीत आपल्याला बारीक दळायचं आहे. बारीक दळलं तर आपली जिलेबी व्यवस्थित बनवल्या जाईल. आता थोडं पाणी टाकून आपण परत मिक्सरला दळून घेऊ. बघा आपलं व्यवस्थित दळलेलं आहे. या प्रकारे दळून घ्यायचं. बघा याचा वासच किती सुंदर येतो. आणि हे शक्यतो थंडीच्या दिवसात जिलेबी करतात, कारण गरम असतं कडधान्य हे, त्यामुळे थंडीच्या दिवसातच करतात. आता आपण एक पातेलं घेऊ. बघा हे गरम करून आता तेल टाकू. त्याच्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकायचे. जिलेबीला तेल जास्त असलं तरी खूप छान लागतं. जिरे टाकू. आपले जिरे तडतडायला लागले की आपण हा मसाला जो दळलेला आहे तो एक चमचा मसाला याच्यात टाकून घ्यायचा, कारण आपल्या रशीला पण खूप छान चव येते. बघा हे रशीला असं कडून घ्यायचं. आणि आता पाणी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं. आणि 1 चमचा मीठ टाकू, म्हणजे आपला रस्सा चवदार होईल. आता याला उकळी येईपर्यंत आपण पीठ मळून घेऊ. आपण दळताना मीठ नव्हतं घेतलं, आता मीठ टाकून घेऊ. आपण रशीला पण टाकलेलं आहे, मग इथं 1.5 चमचा मीठ टाकू. याला हळद वगैरे घालत नाही. आता इथं आपण थोडस तेल टाकू आपण मोहनसाठी, कारण आपली जिलेबी वळताना व्यवस्थित येईल. बघा आता हे मी मिक्सरला बारीक केलेलं मीठ मिरची टाकून घेते. आता आपण हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. बघा आपलं हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. आता हे मळल्यानंतर आपल्याला जिलेबी कोणी हातावर पण वळतं, कोणी पळपाटावर पण वळतं. हातावर वळली तर एकदम मऊ बनते, आणि पळपाटावर जर मळली तर निब्बर येते. याला आपण थोडस तेल टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं. आपलं पीठ व्यवस्थित मळलेलं आहे, जास्त पातळ पण नाही मळायचं, मग आपली जिलेबी वळताना तुटून जाईल. त्यामुळे आपण हे व्यवस्थित मळून घ्यायचं. बघा आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता हा मी पिठाचा गोळा याच्यात ठेवून हाताला तेल लावून घ्यायचं थोडस, आणि आपल्याला या हातावरच वळायचे आहेत. माझी आई हातावरच वळायची, त्यामुळे मला पण सवय आहे हातावर वळायची. बघा असे वळून घ्यायचे. कोणाला जमत नसेल तर कोणी पोळपाटावर पण वळू शकतं, पण मला जमतात हातावर. मी पूर्ण हातावरच वळून घेत आहे लांब लांब. बघा अशा पद्धतीने बारीक वळून घ्यायची, आणि नंतर वळून झाल्यानंतर आपण त्याच्यात टाकू. आता ह्याच पद्धतीने आपण ही सर्व पिठाची जिलेबी अशी ह्या पद्धतीने वळून घ्यायची. नंतर पाण्याला उकळी आली की पूर्ण पाणी पाण्यात सोडून द्यायची. माझी सगळी जिलेबी वळायची होत आलेली आहे. बघा आता मी ही पूर्णपणे अशा हातावर वळून घेतली. 15-20 मिनिटं लागली ही जिलेबी वळायला, त्यामुळे मी
जास्त मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी वळून घेतली. आणि आपल्याला हा पिठाचा गोळा उरलेला ठेवायचा हे मी तुम्हाला दाखवते नंतर. बघा आता इथं आपण पाणी ठेवलेलं होतं, पाण्याला पूर्ण उकळी आलेली आहे मस्त. आता आपण ही जिलेबी सोडायची त्याच्यामध्ये. तर बघा आता ही जिलेबी मी अशी थोडी थोडी याच्यात सोडून देते. बघा चिटकत पण नाही आपले एकमेकाला. हे अशी थोडी थोडी सोडून घ्यायची. ह्या जिलेबीला आता आपण कमी गॅसवर कमीत कमी 30 मिनिटे शिजून घ्यायची. व्यवस्थितपणे मीडियम गॅस ठेवायचा आणि शिजून घ्यायची, म्हणजे कच्ची राहणार नाही. कारण की याने पोट पण दुखू शकतं कच्ची राहिली तर. या पद्धतीने अशी सोडून घ्यायची. आणि आता हे पीठ मी इथं ठेवलेलं आहे, ते पीठ याच्यात टाकून आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचे पाण्यात. तर बघा मी हे पाणी थोडं कोमट करून घेतलेलं आहे. या पाण्यात आपण थंड पाणी टाकायचं नाही, कोमट पाण्यातच हे पीठ मी काढून घेते. तोपर्यंत आपल्या इकडे जिलेबीला उकळी येईल. ही जिलेबी कमीत कमी 15 ते 20 मिनिटं शिजून घ्यायची कमी गॅसवर. आणि शिजल्यानंतर हे पाणी हे मिक्स करून त्याच्यात टाकून द्यायचं, म्हणजे आपल्या रशीला खूप छान चव येईल. बघा आपलं हे पीठ असं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं, गोळे ठेवायचे नाही. हे असे मिक्स गोळे करून म्हणजे आपली रशी थोडी घट्ट दाटसर येईल. कोणाकोणाला ही जिलेबी भाकरी सोबत चपाती सोबत खूप छान लागते, पण काहींना नाही आवडत, अशी पण खायला खूप छान लागते. बघा आता ही जिलेबी 15-20 मिनिटं शिजून घ्यायची. नंतर हे पाणी टाकून घ्यायचं त्याच्यात आणि शिजून घ्यायची. आपली जिलेबी 20 मिनिटात शिजलेली आहे. आता आपण मीडियम गॅस करायचा आणि हे पीठ कालवलेलं हे पाणी टाकून घ्यायचं याच्यात. आणि आता ही 10 मिनिटे कमी गॅसवर शिजून घ्यायची. बघा आपली रशी एकदम चवदार बनेल आणि रसाही घट्ट होईल. आता आपण 10 मिनिटे कमी गॅसवर शिजून घ्यायची झाकण ठेवून. मग आपली जिलेबी 10 मिनिटात तयार होईल. आपली जिलेबी तयार आहे. बघा आपण 10 मिनिटात जिलेबी पीठ काढून घातलं तेव्हा 10 मिनिटं शिजून घेतली. त्याआधी 20 मिनिटं, असं आपल्या जिलेबीला कमीत कमी 30 मिनिटं लागत आहे. आपली जिलेबी पूर्णपणे शिजली आहे. बघा एकदम मस्त वास पण येतोय आणि खूप छान चवीला पण झालेली आहे. बघा आपली जिलेबी तयार आहे. वरून एक तेलाची धार टाकायची आणि ही जिलेबी खायला इतकी अप्रतिम झालेली आहे आणि खूप छान वास येत आहे. आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका. बाय बाय.